नमस्कार, मी शीतल शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक. एसपी साहेब, वाहतूक आराखडा कधी येणार? सातारकरांचा सवाल. सार्वजनिक रस्त्यावरील पार्किंगमुळे कोंडीचा प्रश्न जटिल. कास पठारावर टोल आकारणी सुरू. कांदा अनुदानावरून माजी मंत्री जयंत पाटील यांची सरकारवर टीका. एक्सपर्ट कागद करणाऱ्या पोलिसांचा वाईट तळ. वाई हत्याकांडातील पोलिसांची खबरदारी, प्रत्येक कागद होतोय स्कॅनिंग. इस्लामपुरात रंगला जयंत दहीहंडीचा थरार. महिला गटात कुर्ल्याच्या पार्ले क्लबने तर पुरुष गटात तासगावच्या शिवगर्जना मंडळाने फोडली जयंत दहीहंडी. बातमीपत्र सविस्तर. नूतन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी साताऱ्यात आलेल्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडवणार असल्याचे संकेत दिले असून आराखडा करण्यासाठी हालचाली केल्या, परंतु याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. साताऱ्यात पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. अनेक इमारतींना पार्किंगचे क्षेत्र सोडण्यात आलेले नाही. लोकही 2 पैसे वाचवतात म्हणून अशा इमारतींमध्ये प्लॉट गाळे घेतात. नंतर मात्र त्यांच्या दरातच वाहने पार्क होऊ लागल्यानंतर त्रागा करतात. रस्त्यावर वाहन उभे करतानाही जागेवरून वाहनधारकांमध्ये बाचाबाची होत असते. रस्त्यावर दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे रहदारीला मोठा अडथळा होत आहे. त्यातच दुतर्फा होणाऱ्या 4चाकी पार्किंगमुळे रहदारीला अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. शाहू रस्त्यावर कुपर कारखाना परिसरातही 4चाकी वाहनांची रांग लागलेली असते. उद्या दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास या रस्त्यावरून अग्निशामक बंब अथवा रुग्णवाहिकाही जाऊ शकणार नाही, अशी येथील परिस्थिती आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी साताऱ्यात सूत्रे घेतल्यानंतर शहरातील वाहतूक सुलभ करण्याकामी लक्ष घातले. पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी वाहतूक सुरळीत करण्याच्या विषयाला प्राधान्य देतो, हा सातारकरांसाठी सुखद धक्काच होता. अधिकाऱ्यांच्या या दृष्टीने बैठकाही झाल्या, मात्र अद्याप जैसे थे परिस्थिती आहे. कोंडीतून वाट काढत जावे लागत असल्याने एसपी साहेब, वाहतूक आराखडा कधी प्रक्षेपात येणार, असा सवाल सातारकर करत आहेत. जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर सध्या रानफुलांचे दर्शन घडू लागले आहे. दरम्यान पठारावर टोल आकारणीस प्रारंभ केला असून टोलचा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक एल जोशी, वनपाल श्रीरंग शिंदे, कासचे वनरक्षक संतोष शिंदे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू किर्दत, कास अटाळी, कासानी व एकीव गावातील संयुक्त व्यवस्थापन समितीचे सदस्य, पर्यटक उपस्थित होते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कास पठारावर स्वतःची 1000 रुपयांची पावती फाडून पर्यटकांना अनोखा संदेश दिला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, कास पठारावरील निसर्गाचा अनमोल ठेवा जपला पाहिजे. कास हे नैसर्गिकदृष्ट्या तीर्थक्षेत्र आहे. या भावनेने पर्यटकांनी येथे आले पाहिजे. येथे येऊन परिसर अस्वच्छ करणे व हुल्लडबाजी करणे, निसर्गाला हानी पोहोचवणे चालणार नाही. कांदा अनुदानावरून माजी मंत्री जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नाही असे स्पष्ट करीत आता भांडणे करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यायची का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. इस्लामपुरात जयंत दहीहंडीचा समारोप जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यानंतर जयंत पाटील बोलत होते. यावेळी कांद्याला 1 रुपया अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत शेतकरी उद्ध्वस्त होत असताना हे शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहेत. 1 रुपये अनुदान देणे ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकणार नाही, याचे हे उदाहरण, असा टोलाही जयंत पाटील यांनी लावला. 100 पेक्षा जास्त लोक जमा झाल्यास परवानगी घेण्याचा सरकारच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी बालिश म्हटलं. आता भांडणे झाली तरी 100 पेक्षा जास्त लोक जमा होतात, त्यामुळे आता भांडणे करायलाही सरकारची परवानगी मागावी लागेल, असा सवाल उपस्थित करीत सरकारचा हा निर्णय बालिशपणाचा असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. लोक जमली तर त्याला परवानगी घ्यावी लागेल. लग्न असेल, मुलगी असेल, बारसे असेल, हा म्हणजे कुठला कायदा आहे राज्यामध्ये? छोटीशी गल्लीत भांडणं झाली तरी 100हून जास्त लोक गोळा होतात. मग गल्लीतल्या अशा भांडण करण्याच्या आधी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आता आम्ही उद्या सकाळी भांडण करणार आहे आणि काही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मला वाटतं की बालिशपणाचा कहर आहे.
शेवटी माणसं या समाजात गोळा होतात, ती आपुलकीने महाराष्ट्रात गोळा होतात, भारतात गोळा होतात. आपल्या देशामध्ये लोक आपुलकीने गोळा होणाऱ्या घटना जास्त आहेत आणि लोक अचानकपणाने गोळा होणाऱ्या घटना फार क्वचित होतात. त्यामुळे सरकारने खरं म्हणजे काहीतरी तारतम्य कायदे करताना, नियम करताना दाखवलं पाहिजे. पण सरकारला त्या तारतम्य दाखवताना मला वाटतं की सरकारला न्यायव्यवस्था व्यवस्थित राखणं, कायद्याची व्यवस्था सुव्यवस्था राखणं, याच्या सरकारला पूर्ण अपयश आले. म्हणून आता सरकार ट्रॅक सोडून असे चुकीचे निर्णय करून लोकांची दिशाभूल करते आणि स्वतःची दिशाभूल करून घेते. शेवटचा प्रश्न, दुसरा एक विषय, राज्य सरकारनं ₹1 कांद्याला नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलेलं आहे. ही चेष्टा नाही करा शेतकऱ्यांची. ज्या राज्यामध्ये कांद्याची किंमत 5 पैसे खाली पडू शकते, त्या सरकारकडून आता शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या अपेक्षा संपलेल्या आहेत. 5 पैशाला कांदा खरेदी करण्याची व्यापाऱ्यांच्याकडून होते. ₹1 नुकसान भरपाई सरकार देऊ इच्छितं. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची किती खिल्ली उडवावी या सरकारने आणि किती अपमान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा करावा, याला काही मर्यादा राहिलेली नाही. आणि महाराष्ट्र सरकारच्या अशा शेतकऱ्यांच्या बद्दलच्या आडेलतट्टूपणा आणि शेतकऱ्यांच्याबद्दल कोणतीही आपुलकी नसणारी भूमिका जर येत असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. आता शेवटी शेतकरी निवडणुकीचीच वाट बघतील. संतोष पोळ प्रकरणात गूढ वाढत चालली असून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील कागद बनवणाऱ्या एक्सपर्ट पोलिसांना वाईमध्येच बोलवण्यात आले आहे. संतोष पोळ याच्या एकापाठोपाठ दिल्या जाणाऱ्या धक्कादायक कबुली जबाबामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. बेपत्ता प्रकरणाच्या फायली ओपन झाल्याने त्यावरून खून पुरावा नष्ट करणे अशा प्रकारची कलमे वाढवून गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील ही कागदपत्रे तयार करण्यासाठी पोलीस हवालदारांना वाई येथील पोळच्या फार्म हाऊसवर आचरण करण्यात आले होते. 15 ऑगस्ट पासून पोलीस तपासातील कागदपत्रांची जंत्री सुरू असल्याने कागदपत्रांची संख्या हजारोच्या घरात गेली आहे. पोलिसांची जी कागदपत्रे तयार झाली आहेत ती आता पुन्हा नव्याने व्हेरीफाय करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. यासाठी सातारा जिल्ह्यात जे पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार दरबेज आहेत त्यांची तशी खासियत आहे अशा पोलिसांना वाई येथे बोलवण्यात आले आहे. संबंधित पोलीस डोळ्यात तेल घालून तयार झालेल्या कागदपत्रांची पाहणी करत आहेत. वाई हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिसांनी तयार केलेले कागद बारकाईने तपासला जावा, यामध्ये कोणतीही कसुराई राहता कामा नये याची खबरदारी घेतली जात आहे. कारण लवकरच प्रत्येक खुनाचा तपास झाल्यानंतर याच कागदपत्रांचे चार्जशीट न्यायालयात जाणार आहे. याच कागदपत्रांच्या आधारावर न्यायालयीन प्रक्रिया राहणार असल्याने पोलिसांचा कागदपत्रांच्या अनुषंगाने विशेष प्रयत्न सुरू आहे. इस्लामपुरातील राष्ट्रवादी पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या जयंत दहीहंडीचा थरार इस्लामपूरकरांनी अनुभवला. इस्लामपूरची जयंत दहीहंडी ही सुप्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी ही दहीहंडी फोडण्यासाठी राज्यभरातून अनेक गोविंदा पथके दाखल होतात. 8 आणि 9 थरावर जाऊन दहीहंडी फोडण्याचा या ठिकाणीचा इतिहास आहे. मात्र या दहीहंडी उत्सवावर न्यायालयाच्या निर्बंधाचे सावट दिसून आले. न्यायालयाने दिलेल्या निर्बंधानुसार इस्लामपूरचे दहीहंडी 20 फुटावर लावण्यात आली होती. या उत्सवात डॉल्बीचा वापर टाळण्यात आला होता. तसेच बरोबर 10 वाजता हा दहीहंडी उत्सव संपवण्यात आला. स्वतः जयंत पाटील यांनी याबाबत सूचना दिल्याने न्यायालयाच्या निर्देशनाचे पालन करण्यात आले. हजारो कृष्ण भक्तांच्या उपस्थितीत इस्लामपुरात जयंत दहीहंडी संपन्न झाली. या स्पर्धेत महिला गटात कुर्ल्याच्या पार्ले क्लबने तर पुरुष गटात तासगावच्या शिवगर्जना मंडळाने जयंत दहीहंडी फोडली.
न्यायालयाची असते आज न्यायालयाचे सर्व आदेश पालन करून या ठिकाणी दहीहंडी साजरी केलेली आहे. काय सांगाल? इथल्या स्थानिक संघटनेने दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं. मी इथं पाहुणा म्हणून आहे, पण या शहरामध्ये ही परंपरा आहे. शांततेत दहीहंडी पार पाडली आणि सर्व नियमांच्या मर्यादेत राहून इथं अनेक संघांनी येऊन अतिशय उत्तम अशी दहीहंडीचा उत्सव पार पाडला. पाहुयाच्या ठळक घडामोडी. एसपी साहेब वाहतूक आराखडा कधी येणार? सातारकरांचा सवाल. सार्वजनिक रस्त्यावरील पार्किंगमुळे कोंडीचा प्रश्न जटिल. कास पठारावर टोल आकारणी सुरू. कांदा अनुदानावरून माजी मंत्री जयंत पाटील यांची सरकारवर टीका. एक्सपर्ट कागद करणाऱ्या पोलिसांचा वाईट तळ. वाई हत्याकांडातील पोलिसांची खबरदारी, प्रत्येक कागद होतोय स्कॅनिंग. इस्लामपुरात रंगला जयंत दहीहंडीचा थरार. महिला गटात कुर्ल्याच्या पार्ले क्लबने तर पुरुष गटात तासगावच्या शिवगर्जना मंडळाने फोडली जयंत दहीहंडी. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.